हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु जंगली महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण स्वरूप अशा सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आजचा आपला विषय आहे देवी उपासना. आज नवरात्र चालू असल्यामुळे नवरात्र उपासना हा भाग पण आपण त्या अंतर्गत बघणार आहोत. आपण सुरुवात देव या संकल्पनेपासून करणार आहोत. देव म्हणजे काय असा विचार केला तर ज्याच्यात दिव्यत्व आहे तो देव अशी साधी व्याख्या बनते. त्यापुढे खोलात जाऊन त्याच्या दोनच व्याख्या आपण बघूया. पहिली व्याख्या समर्थ रामदास स्वामी महाराजांची आहे. ते म्हणतात, चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जेणे निर्मिले लोक तिन्ही या नाव देव. याचा अर्थ स्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या सजीवांच्या उत्पत्तीच्या 4 खाणी म्हणजे स्रोत, मानवाच्या परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 वाणी आणि 84 लक्ष जीव जंतू याबरोबरच स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे 3ही लोक ज्याने निर्माण केले त्याला देव म्हणावं असं स्वामी म्हणतात. दुसरी व्याख्या अशी आहे की उत्पत्ती प्रलयम चैव भूतानामगती गतिम वेत्ती विद्या अविद्यांच स वाच्यो भगवानिती. याचा अर्थ या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. दुसरी गोष्ट, सर्व जीवांची कुठून उत्पत्ती होते आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ते कुठे जातात, म्हणजे त्यांना कोणती गती मिळते. आणि तिसरी म्हणजे विद्या आणि अविद्या म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हे जो जाणतो तो भगवंत आहे असं समजावं. एकंदरीत सर्व विश्वाची उत्पत्ती करणारी शक्ती म्हणजे देव अशी आपण सुटसुटीत कल्पना गृहीत धरूया. हे विश्व चालवण्यासाठी त्याने 3 देव म्हणजे 3 उपशक्ती निर्माण केले आहेत. ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, विष्णू पालनपोषण करतो आणि महेश त्यांचा शेवट करतो. ही 3 दैवते म्हणजे विश्वाची चलनाची 3 तत्वे आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आपण 33 कोटी देव आहेत 33 कोटी देव आहेत असं ऐकलं असेल. परंतु 33 कोटी याचा अर्थ 33 या संख्येवर 7 शून्य इतकी संख्या भरेल इतके देव नसून या ठिकाणी कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार किंवा कॅटेगरी असा घ्यावा. त्याप्रमाणे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, इंद्र आणि प्रजापती असे मिळून ही 33 दैवते पुढील कारभार चालवतात. आता या विश्वसंकल्पनेपासून आपण आपल्या घराकडे वळूया. मानवाला जगण्यासाठी पाणी लागतं. नदी, तलाव अथवा धरणात ते प्रचंड प्रमाणात असलं तरी प्रत्येक वेळेला माणूस तिकडं जाऊन पाणी आणू शकत नाही. त्यामुळे धरणाचे पाणी कॅनॉल वाटे शेतीला आणि नळावाटे आपल्या घरात येतं, ज्यामुळे आपली पाण्याची गरज भागते. त्याप्रमाणे देव या संकल्पनेचा एक भाग आपल्याकडे घराकडे आणलेला असतो. त्यांना आपण आपली दैवते म्हणून पूजतो आणि त्यांची उपासना करतो, जेणेकरून आपलं ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण होऊ शकेल. अर्थात ही सोय फक्त मानव योनीसाठी आहे. आता याचा आपण पुढे विस्तार करूया. आपल्या घरामध्ये आपले पालन पोषण करण्यासाठी आपले वडील आणि आपली आई असते. त्याप्रमाणे आपल्या कुळाचे पालन पोषण करण्यासाठी
कुळदैवत आणि कुळस्वामिनी असते, जे आपल्या घरामध्ये टाक, मूर्ती, तसबीर, पादुका इत्यादी रूपामध्ये असतात. आता आपण कुळदैवत म्हणजे काय आणि कुळस्वामिनी म्हणजे काय याचा विचार करूया. कुळदैवत अथवा कुळस्वामिनी याचा अर्थ आपल्या मूळ पुरुषाने ज्या दैवताची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतलेले असते आणि त्याच्याकडून आपल्या संपूर्ण कुळाचं ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण व्हावं असा वर मागून घेतलेला असतो, त्यांना कुळदैवत अथवा कुळस्वामिनी असे म्हणतात. हे पुरुष स्वरूपात असले तर आपण त्यांना कुळदैवत म्हणतो आणि स्त्री रूपात असले तर तिला कुळस्वामिनी असे म्हणतो. उदाहरणार्थ, आमच्या हळबे कुटुंबियांसाठी रत्नागिरीजवळील पाली या गावचा लक्ष्मीपल्लीनाथ हे कुळदैवत आहे, तर कोल्हापूरची अंबाबाई ही आमची कुळस्वामिनी आहे. अशाच तऱ्हेची योजना थोड्याफार फरकाने प्रत्येक कुटुंबामध्ये आढळून येते. मूळ पुरुष आणि त्यानंतरच्या प्रत्येक पिढीतील सर्व व्यक्ती मूळ पुरुषापासून चालत आलेल्या परंपरा, कुळधर्म आणि कुळाचार यांच्याद्वारे या दैवताची उपासना करत असतात. आता कुळधर्म आणि कुळाचार म्हणजे काय हे समजून घेऊया. कुळधर्म म्हणजे आपल्या मूळ पुरुषाने त्या दैवताच्या उपासनेसाठी वापरलेली आणि त्यानंतर पुढच्या पिढीसाठी आखून दिलेली पद्धती अथवा नियम, आणि कुळाचार म्हणजे त्या नियमानुसार आपण करत असलेले आचरण अथवा उपासना. यात एक गोष्ट सांगावीशी वाटते की दैवत जरी एक असलं तरीसुद्धा प्रत्येक कुटुंबामध्ये गोत्र आणि प्रवराप्रमाणे कुळधर्म आणि कुळाचार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे अशी परस्पर विरुद्ध माहिती जर का आपल्याला कळली तर संभ्रमित न होता आपल्या घरामध्ये चालत आलेले कुळधर्म आणि कुळाचार हेच आचरणात आणावेत. बऱ्याच लोकांच्या बाबतीत कुळदैवत किंवा कुळदेवता कोण आहे याची माहिती नसते किंवा काळाच्या ओघात विस्मरणात गेलेली असते. अशावेळी आपल्या घरातील ज्येष्ठांना अथवा आपले उपाध्ये किंवा आपली ज्ञाती बांधवातील ज्येष्ठांना विचारून चौकशी करून पूर्ण खुलासा करून घ्यावा आणि मधील काळात खंडित झालेली आपली उपासनेची परंपरा पुढे चालू ठेवावी. काही ठिकाणी ग्रामदैवत हेच कुळदैवत अथवा कुळस्वामिनी असू शकते. अशावेळी आपल्या आडनावामधून एखाद्या गावाचे नाव जर का ध्वनित होत असेल तर त्या गावची चौकशी केल्यामध्ये आपल्याला अपेक्षित माहिती मिळू शकते. भावी काळात आपल्या कुळातील मंडळी उद्योगधंद्यांच्या अथवा इतर कारणांसाठी इतर ठिकाणी विस्थापित अथवा वेगळे झाल्यास त्यांनी वर्षातून एकदा तरी आपल्या दैवताच्या दर्शनाला जाऊन तिथे पूजा, समाराधना अथवा आपले कुळधर्म कुळाचार पार पाडावेत असा संकेत आहे. याबरोबरच घरातील मंगल कार्याप्रसंगी सुद्धा या दैवताची आराधना करून मगच मंगल कार्य पुढे न्यावे असे ज्येष्ठ लोक सांगतात. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. उपासना अथवा नवरात्र उपासना. खरं तर कोणत्याही दैवताची उपासना अखंड व्हायला हवी, परंतु असं करणं अवघड जातं. म्हणून कुठल्याही दैवताचे वर्षातून एकदा काही विशिष्ट दिवस आराधनेसाठी आपल्या शास्त्राने सांगितलेले असतात. काही कुळात ही उपासना 1 दिवसाची असते, काही ठिकाणी 3 दिवसाची असते, काही ठिकाणी 6 दिवसाची असते, तर काही ठिकाणी 9 दिवसांची सुद्धा असते. उपासना किती दिवसाची असली तरी ती त्या दैवताशी निगडीत असते. त्यातही आपल्याला भरपूर वैविध्य आढळून येते. उदाहरणार्थ, आपण नवरात्र उपासनेचा विचार केला तर ही उपासना अश्विन महिन्यामध्ये कुळदेवीसाठी केली जाते, जिला आपण नवरात्र म्हणतो. असे नवरात्र इतर दैवतांचे सुद्धा असू शकते. उदाहरणार्थ, अश्विन महिन्यातले नवरात्र देवीचे असते, त्या पाठोपाठ खंडोबाचे येते, तर चैत्र महिन्यामधले रामाचे नवरात्र असते. त्यामुळे असे वैविध्य असले तरी आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे ही उपासना व्हावी असा आपलं शास्त्र आग्रह धरते. इतरांची उपासना आवडली म्हणून आपल्या उपासनेमध्ये बदल करून ती उपासना स्वीकारावी असं शास्त्र मुळीच सांगत नाही. तर आपली उपासना आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे अधिकाधिक चांगली कशी करता येईल याचा विचार करावा, हे अधिक श्रेयस्कर आहे.
आता आपण नवरात्र हा उपविषय घेऊया. नवरात्र याचा अर्थ 9 रात्री केली जाणारी उपासना. यात 9 या आकड्याचे काही वैशिष्ट्ये बघूया. पहिले म्हणजे 9 हा आकडा परिपूर्ण आकडा समजला जातो, कारण त्याला कुठल्याही आकड्याने गुणलं तरीसुद्धा येणाऱ्या उत्तराच्या आकड्यांची बेरीज 9च येते. उदाहरणार्थ 9 दुणे 18 म्हणजे 1 अधिक 8 बरोबर 9. 9 त्रिक 27 या 2 अधिक 7 बरोबर 9. 9 9 81 म्हणजे 8 अधिक 1 बरोबर 9. हे वैशिष्ट्य खूपच वेधक आहे आणि 9 ही परिपूर्ण संख्या असल्यामुळे आपली उपासनासुद्धा या 9 दिवसामध्ये सुफळ संपूर्ण होते हा विश्वास मनात बाळगावा. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे भक्तीचे 9 प्रकार सांगितले गेले आहेत, ज्याला आपण नवविधा भक्ती असं म्हणतो. त्यानंतर आपल्या शरीराला 9च द्वारं आहेत. मानवी जीवनामध्ये एका जीवाच्या वाढीसाठी 9 महिने लागतात. म्हणजे 9 महिन्यामध्ये तो जीव बीज रूपापासून सुरुवात होऊन परिपूर्ण मानव रूपामध्ये संक्रमित होतो. देवी उपासनेमध्ये सुद्धा 99 मंत्राचा जप होतो. त्यातली अक्षरे 9च आहेत. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे नवरात्र उपासना ही एक समृद्ध उपासना आहे असं म्हटलं जातं. या 9 दिवसांमध्ये आपल्याकडे पहिल्या दिवशी घटावर धान्य पेरतात. मानवी जीवनातसुद्धा गर्भधारणा झाल्यानंतर त्या जीवाची वाढ होत असताना 5 महिन्यामध्ये तो पूर्ण मानव रूपात येतो आणि पुढील 4 महिन्यामध्ये त्याची पुष्टी होऊन 10व्या महिन्यामध्ये तो गर्भातून बाहेर येतो. आपल्या नवरात्र उपासनेमध्ये सुद्धा पेरलेलं धान्य 5व्या दिवशी वनस्पती रूपात येतं, ज्या दिवशी आपण ललिता पंचमी साजरी करतो आणि 9 दिवसांनी आपण ते घट उठवताना काढून घेऊन त्याचा सदुपयोग करतो. इकडे 9 मास पूर्ण झाल्यानंतर जीव मातेच्या गर्भातून बाहेर येतो, याचा अर्थ तो सीमोल्लंघन करतो. त्याप्रमाणे आपली उपासना संपल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. याचा अर्थ आपल्याकडील पूर्वजांनी मानवी जीवनाची उत्क्रांती, त्याची नवरात्र उपासना आणि त्याचं ऐहिक कल्याण याचं गणित किती उत्कृष्ट जमवलं आहे याची कल्पना येऊन थक्क व्हायला होतं. 9 या आकड्याचं महत्त्व बघितल्यानंतर आता रात्र या विषयाकडे येऊया. सहसा नवरात्र उपासना रात्री केली जाते, कारण दिवसा सगळं जग आपापला व्यवहार करत असतील. वातावरण हे हवा, ध्वनी, प्रकाश इत्यादी प्रदूषणांनी भरलेलं असतं. त्याबरोबरच हजारो जीवांचे विचार संक्रमणही आसमानतात पसरत असतात. या पार्श्वभूमीवर आपल्या उपासनेमध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता येण्याची शक्यता खूपच कमी होते. परंतु रात्रीच्या वेळी हे सर्व व्यवहार थंडावलेले असतात. बाहेरील प्रदूषण आणि वैचारिक संक्रमण हे पण खूपच कमी झालेले असते. याबरोबरच आसमंतात शांतता पण असते. या सर्व कारणांनी आपल्या उपासनेमध्ये एकाग्रता येण्याची शक्यता खूपच वाढते. दुसरी तुलना आपण आपल्या घरातल्या आईशी करूया. आई पण दिवसभर निरनिराळ्या कामात व्यस्त असते. ती आपल्याला हव्या त्या गोष्टी करत असली तरी सतत आपल्याबरोबर नसते. त्यामुळे आपल्या मनामध्ये तिच्याजवळ जाऊन तिच्या कुशीत अथवा मांडीवर झोपावं, तिने आपले लाड करावेत अशी भावना निर्माण झाली तरीसुद्धा तिला त्यासाठी आपल्याला वेळ देता येईलच असं सांगता येत नाही. मात्र रात्री आवरावर झाल्यानंतर ती बऱ्यापैकी निवांत असते, ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. अशावेळी आपली आईसुद्धा प्रेमानं आपलं डोकं मांडीवर घेऊन आपल्याला थापटून निजवते किंवा छोट्या मोठ्या गोष्टी सांगून आपलं मन पण रिझवतं. नवरात्र उपासनेमध्ये असेच आहे. उपासनेची देवी ही आपली आईच असते. रात्री आपलं दैवत निवांत असतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे जो घरात आपण आईशी व्यवहार करतो तो आपण आपल्या दैवताशी करू शकतो. याचं उदाहरण म्हणजे भगवान रामकृष्ण परमहंस हे दिवसा नव्हे तर रात्रीसुद्धा कालीमातेच्या मंदिरात जात असत आणि कित्येकदा आई मी तुझ्या कुशीत झोपतो असं म्हणून त्या मूर्तीच्या चरणापाशी आपले डोके ठेवून झोपत असत. इतकी एकरूपता त्यांची आपल्या उपासनेमध्ये होती. याचाच अर्थ रात्री केलेली उपासना अधिक फलदायी होते.
आता आपण उपासना या शब्दाकडे वळूया. उपासना याचा अर्थ आपल्या दैवतापाशी वास करून त्याची नवविधा भक्तीच्या मार्गाने आराधना करणे. यासाठी काही ठिकाणी नवरात्र उपासक घराबाहेर सुद्धा पडत नाहीत. आपल्या उपासनेमध्ये सतत मग्न असतात. परंतु सध्याच्या काळात हे काहीसं अवघड जात असल्यामुळे उपासकाने नवरात्रीच्या कालखंडामध्ये शक्य तितका वेळ आपल्या दैवताच्या सान्निध्यात घालवावा. यासाठी हा 9 दिवसांचा कालखंड आपल्याला आपल्या पूर्वजांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मानवी जीवनामध्ये जशी माता तसेच कौटुंबिक जीवनामध्ये आपली कुळदेवता असते. जे पालनपोषण आणि काम माता आपल्यासाठी प्रत्यक्षरित्या करते तेच काम कुळदेवता संपूर्ण कुटुंबासाठी अप्रत्यक्षरित्या करते. इतका घनिष्ठ संबंध आपला कुळदेवतेशी असतो. आता आपण या नवरात्र उपासनेमधील निरनिराळे टप्पे बघूया. पहिला टप्पा आहे तो घटस्थापनेचा. मंगल कलश अथवा तांब्यामध्ये हळद, कुंकुम मिश्रित पाणी, एखादं पैशाचं नाणं, सुपारी याबरोबरच विड्याची पाने, नारळ इत्यादी गोष्ट ठेवून त्याची पूजन करून आपण स्थापना करतो. एकंदरीत आकार बघितला तर तो माणसाच्या शरीराप्रमाणेच आहे. याबरोबरच आपण शेजारी मातीच्या अथवा बांबूच्या परडीमध्ये माती घालून त्यात 1, 7 अथवा 9 प्रकारची धान्य पेरतो. जी 7 धान्य पेरतो ती आपल्या शरीरातील सप्तधातूंचं रूप आहे आणि ही उपासना चालू असताना आपल्या मानवी शरीरातील सप्तधातूंचे सुद्धा पोषण होते. हा पण भाग या ठिकाणी येतो. घटावर आपण 9 दिवस अखंड दिवा तेवत ठेवतो. हा दिवा अग्नी अथवा तेजाचं रूप आहे आणि आपल्या धर्मामध्ये बहुतेक सगळ्या उपासना आणि विधी अग्नीच्या साक्षीने केल्या जातात. त्याचं स्वरूप हा दिवा असतो. या दिव्याच्या ज्योतीचे 2 भाग असतात, एक उष्णता आणि दुसरा प्रकाश. यापैकी आपली उपासना चालू असताना या ज्योतीच्या सान्निध्यात ध्यान केल्यास त्या ज्योतीच्या उष्णतेने आपल्या शरीरातील उष्णतेचे संतुलन उत्तम प्रकारे होते. त्याप्रमाणे ज्योतीच्या प्रकाशामुळे आपले बुद्धी संवर्धनसुद्धा उत्कृष्ट रीतीने होते. ज्योतीला पाठ अथवा पोट असे भाग नसतात. ती सर्व बाजूने सारखीच असते. त्याप्रमाणे ज्योतीवरच्या ध्यानामुळे आपल्याला मातेचे प्रेम सर्व बाजूनी सारखेच मिळते. आपल्याकडे देवीची 3.5 शक्तिपीठे सांगितली जातात. कोल्हापूर, माहूर, तुळजापूर ही पूर्ण पीठे आणि सप्तशृंगी हे अर्धपीठ असे मिळून 3.5 शक्तिपीठे होतात. यांची तुलना आपण आपल्या शरीराची करायची झाली तर आपलं शरीरसुद्धा 3.5 हातांचेच असते. त्यामुळे हा समन्वय आपल्याला सहजपणे लागू पडतो. उपासनेमध्ये कुंकुमार्चन हा एक भाग असतो. ते करताना हातात कुंकू घेऊन देवीच्या सहस्त्रनामांनी अन्नपूर्णेच्या मस्तकावर कुंकू वाहिले जाते. ही 1000 नावे म्हणजे देवीचे प्रत्येक गुणवैशिष्ट्य आणि स्तुती यांनी संयुक्त असल्यामुळे या नामांच्या उच्चारामुळे देवी अधिक प्रसन्न होते आणि याबरोबरच देवीला आवडणारी गोष्ट म्हणजे कुंकू हे पण तिच्या मस्तकावर पडल्यामुळे आपली उपासना फलद्रूप होत जाते. कुंकू हे हळदीपासून केले जाते आणि त्याचा रंग लाल असतो. हा लाल रंगसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. लाल रंग सर्व अनिष्ट गोष्टी थांबवतो. याचा प्रत्यय आपल्याला चौकातील सिग्नलवरून येतो. भरधाव येणाऱ्या वाहनांना थांबवण्याचं काम सिग्नलचा लाल दिवा करतो. हे लाल कुंकू स्त्रिया अथवा पुरुष भ्रुकुटीवर धारण करतात, जिथे आपल्या शरीरातील आज्ञाचक्र आहे. यातून सर्व संदेश दिले अथवा घेतले जातात. परंतु त्यावर लाल रंगाचे कुंकू लावल्यास अनिष्ट संदेश अथवा विचार आपल्या आज्ञाचक्रामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच थोपवले जातात. म्हणून आपल्याकडे स्त्री अथवा पुरुषाने कुंकुम धारण करावे असे सांगितले आहे. याबरोबरच विधवा स्त्रीने अलवण म्हणजे लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे असा संकेत आहे. त्या पाठीमागे हेतू हाच असावा असे आपल्या लक्षात आले असेल. कुंकुमार्चनाबरोबर काही ठिकाणी गुरुजींना बोलावून सप्तशतीचा पाठही केला जातो. तोही लाभदायक होतो. घटावर उपासनेच्या वेळी आपल्या घरातील कुळदेवतेची मूर्ती अथवा टाक घेतला जातो. ती नसली तर बहुतांशी घरांमध्ये अन्नपूर्णा देवी घेतली जाते.
याचं कारण त्या घरातील कोणत्याही पुरुषाचे लग्न झाल्यानंतर तो मांडवातून परत येत असताना त्याला 2 दैवतं मिळतात. एक असते अन्नपूर्णा आणि एक असतो बाळकृष्ण. याचा अर्थ असा की यांच्या उपासनेमुळे त्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडू नये, याबरोबरच ते घर बाळगोपाळांनी भरलेले असावे, ही संकल्पना अधिक आल्हाददायक ठरते. उपासनेचा पुढचा भाग म्हणजे उपवास. उपवास याचा अर्थ खाण्यापिण्यावरील बंधने किंवा नियम. याबाबत आपलं शास्त्र असं सांगतं की माणसानं आपलं पोट निम्म भरेल इतके घनपदार्थयुक्त अन्न खावं. त्यात पावभाग द्रव पदार्थ घ्यावेत आणि उर्वरित पावभाग हा वायू संचलनासाठी मोकळा ठेवावा, जेणेकरून आपलं अन्नपचन अधिक चांगलं होतं. नवरात्रातील 9 दिवसात उपवास केले जातात. याचे अनेक प्रकार आहेत. काही ठिकाणी एका धान्याचा आहार, काही ठिकाणी एकभुक्त, असे अनेक प्रकार आहेत जे आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे करावेत. परंतु जे काही खायचं असेल ते सात्विक अन्न घ्यावे, कारण आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवामती असं आपलं शास्त्र सांगतं. याचा अर्थ सात्विक आहारामुळे आपल्यातील सत्वगुणांची वृद्धी होते, ज्यामुळे आपली बुद्धीसुद्धा सात्विक बनते. यामुळे आहारावर आपलं बारीक लक्ष असावं. याची अधिक माहिती अशी की आपलं शरीर अन्नावर पोसलं जातं. सर्व शरीराच्या हालचाली या 5 प्राण आणि 5 उपप्राण यांच्याद्वारे होतात. हे प्राण म्हणजे चालक शक्ती होत. हे 10ही प्राण अन्नावरच पोसले जातात आणि त्यांचं सामर्थ्य आणि व्यवहार जसं अन्न घ्यावे तसंच होतात. सात्विक आहाराने चित्तवृत्ती सात्विक झाल्यामुळे आचरण पण तसंच होतं, तर राजस अथवा तामस अन्नामुळे तसाच परिणाम आपल्या शरीरात होतो. उदाहरणार्थ, जास्त तिखट खाणाऱ्या माणसाचा स्वभावही इतरांपेक्षा थोडा अधिक तापट असतो, हे आपल्याला उघडपणे बघायला मिळतं. त्यामुळे नवरात्र काळामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर आपल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे नियंत्रण ठेवावे. आता उपासनेतला अधिक एक भाग म्हणजे मंत्रजप याकडे वळूया. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे यातील ओम हे बीज आहे आणि उर्वरित अक्षरे मोजली तर ती 9 येतात. यामुळे त्याला नवार्णव मंत्र म्हटला जातो. हा मंत्र सहसा नवरात्र काळात जपला जातो. यातील ऐं हे महाकालीचे स्वरूप आहे, ह्रीं हे महालक्ष्मीचे रूप आहे, तर क्लीं हे सरस्वतीचे रूप आहे. त्यामुळे या मंत्राचा अर्थ महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती रूपातील चामुंडा या दैवतास मी वंदन करतो आणि तिची उपासना करतो. देवीची सुद्धा 9 रूपे म्हणजे नवदुर्गा सांगितलेली आहेत. त्यामधील चामुंडा हे एक रूप आहे, जिच्या नावाने हा नवार्णव मंत्र जपला जातो. या मंत्राचे अत्यंत सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर दिसायला लागतात. याबरोबरच हा मंत्र शक्यतो तुपाच्या वातीवर ध्यान करून करावा आणि याची वेळ मर्यादासुद्धा 5 मिनिटांपेक्षा जास्त नको असं त्यातील तज्ज्ञ लोक सांगतात. म्हणजे जप किती वेळ केला तरी चालेल, परंतु ज्योतीकडे ध्यान करून केलेला जप 5 मिनिटांपेक्षा जास्त नको, कारण त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता प्रमाणाच्या बाहेर वाढण्याची शक्यता निर्माण होते. आता उपासनेचा शेवटचा भाग म्हणजे हवन याच्याकडे वळूया. हवन याचा अर्थ अग्नीची स्थापना करून त्यामध्ये हवनद्रव्य म्हणजे त्या दैवताला आवडणाऱ्या पदार्थांबरोबरच ज्याच्या ज्वलनाने वातावरण अत्यंत सकारात्मक होते आणि हवेचे शुद्धीकरण होते असेच पदार्थ वापरले जातात. परमेश्वराची 2 मुखे आपल्या शास्त्रांनी सांगितले आहेत. त्यातील एक मुख म्हणजे अग्नी आणि दुसरं मुख म्हणजे सत्वशील ब्राह्मण. त्यामुळं ज्यांना अग्निकुंड स्थापून हवन करता येईल त्याने ते अवश्य करावे आणि हवन करत असताना नवार्णव मंत्र अथवा देवी सहस्त्रनाम वापरून प्रत्येक मंत्रागणिक अथवा नामागणिक हवनद्रव्य अग्नीमध्ये टाकावे असे सांगितले जाते. ज्यांना अग्निमुखात हवन करणे शक्य नसेल त्याने देवाचे दुसरे मुख ब्राह्मण म्हणून ब्राह्मण सवाष्ण भोजन घालावे, हाही एक पर्याय आहे. काही ठिकाणी कुमारी पूजन करून
त्यांना यथाशक्ती भोजन आणि दक्षिणा दिली जाते. हा पण आपल्याला प्रकार काही ठिकाणी बघायला मिळतो. आपलं शास्त्र असे नवरात्र उपासनेमध्ये व्रतवैकल्याचा पण भाग येतो. व्रत म्हणजे 9 दिवसांच्या काळात पाळावयाचे नियम, ज्यामुळे आपली शरीरशुद्धी होते. आणि वैकल्य म्हणजे त्या दिवसांपुरता केलेला विविक्षित नियम, ज्यातून शरीराला पण थोडेसे क्लेश होतील, परंतु अवास्तव वर्तणुकीला लगाम घातला जाईल इतकाच हेतू असतो. उदाहरणार्थ, काही मंडळी ठराविक अन्नाचे सेवन करतात. काही मंडळी नवरात्र चालू असताना पायामध्ये काहीही घालत नाही. याबरोबरच या 9 दिवसात रोज आपल्या गावातील देवीचे दर्शन आणि पूजन अनवाणी जाऊन करून येतात. असे अनेक प्रकार आहेत. मात्र यामध्ये आपला शारीरिक आणि मानसिक फायदा कसा होत जातो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण नवरात्र उपासनेमधून आपल्याला काय लाभ होतो ते बघूया. पहिली गोष्ट म्हणजे नवरात्र उपासना म्हणजे आपल्या कुलदेवी प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि आधी सांगितलेल्या मार्गाने तिची भक्ती करून उत्तरोत्तर आपल्या कुळासाठी तिची कृपा संपादन करणे हा होय. तो हेतू या काळामध्ये साध्य होतो. दुसरी गोष्ट म्हणजे या काळामध्ये अथवा आपल्या आधीच्या पिढीमध्ये कोणाकडून काही दोष घडले असला ते दोष निघून जातात. तिसरी गोष्ट म्हणजे या काळात आपण जे नियम आणि उपासना करतो त्याच्यामुळे आपली शरीरशुद्धी आणि अंतःकरण शुद्धीसुद्धा होते. आपण लौकिक जीवनामध्ये आपली दुचाकी अथवा 4 चाकी वाहन वर्षातून एकदा सर्व्हिसिंग करून घेतो. अशा सर्व्हिसिंगनंतर आपली दुचाकी अथवा चौचाकी अधिक कार्यक्षम बनते आणि उर्वरित वर्षभरामध्ये आपल्याला चांगलीच सेवा देते. हा अनुभव प्रत्येकाचा आहे. त्याप्रमाणे या 9 दिवसांमध्ये आपल्या शरीराच्या उपासनेद्वारा हे सर्व्हिसिंगच होत असते असे म्हणायला काही हरकत नाही. या 9 दिवसामध्ये आपण केलेल्या उपासनेमुळे आपली शरीरशुद्धी आणि अंतःकरण शुद्धी होऊन उर्वरित वर्ष आपल्याला अधिक कार्यक्षम रीतीने आणि समाधानपूर्वक व्यतीत करता येते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की नवरात्र उपासना ही साह्यभूत उपासना आहे, जी आपल्याला भावी काळामध्ये आत्मसाक्षात्काराकडे नेण्यास उपयोगी पडते. त्यामुळे ही केली किंवा केली नाही तरी चालते असा काहींचा गैरसमज असला तरी ती आज नाहीतर उद्या करावीच लागते, हे आपल्याला निरनिराळ्या साधू संतांच्या जीवनचरित्रातून लक्षात येतं. एवं अशा प्रकारे आपण आपले कुळधर्म आणि कुळाचाराप्रमाणे नवरात्रात देवी उपासना केली तर आपल्याला ऐहिक आणि परमार्थिक जीवनात नक्कीच फायदा होतो. असा फायदा आपल्या सर्व श्रोत्यांचा व्हावा अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु जंगली महाराज की जय. अंबा माता की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.